नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अंजली घरी आलेली असते आणि तिचं सगळेजण आता आनंदाने स्वागत करतात. अर्णव, ठीक आहे, काही हरकत नाही, पाय बरा झाला नाही तर नंतर ठीक होईल असं सांत्वन तिचं करतो. नंतर मग मामा म्हणतो की अगं अंजली, तुला माहिती आहे का, तू इथे नव्हतीस ना, तर गेल्या काही दिवसांमध्ये काय काय घडून गेले ते. अगं तू इथे नव्हतीस ना, तर खूप काही घडून गेले माहिती आहे का तुला. असं म्हटल्याबरोबर आता लगेच अंजली म्हणते की काय बरोबर बोलतोयस तू मामा, म्हणजे भरपूर काही घडून गेले असं आहे का. तेव्हा आजी पण त्यांच्याकडे बघून हसायला लागते आणि त्याच वेळेला अंजली म्हणते की मग मग आता तुम्ही मला कधी सांगणार आहात की काय काय घडून गेले आणि कसं घडलं आहे ते, काय झालं आहे पुढे, असं ती विचारते. त्याच वेळेला अर्णव म्हणतो की काय, कशाबद्दल बोलताय तुम्ही, आणि मामा तू हे सगळं कशाबद्दल बोलतोयस, काय घडून गेलं आहे असं त्याला तो विचारतो. त्यावेळेला मग मामा म्हणतो की अरे ते आपलं असंच रुटीनचं बोलतो आहे मी, बाकी दुसरं काही नाही आहे नवीन. तेव्हा लगेच तो म्हणतो की रुटीन, अच्छा रुटीनबद्दल बोलतो आहेस का तू मामा. आणि ताई, तुला माहिती आहे का, तू इथे नव्हतीस ना, तेव्हा आजी आणि मामा दोघंजणंही टीमअप झाले होते आणि मला त्रास देण्याची एकही संधी सोडत नव्हते. दोघंजणं मला खूप त्रास दिला आहे त्या दोघांनी एकत्र मिळून. तर आता इथे हे झाल्यानंतर अर्णव म्हणतो की आता तू आली आहेस ना, तर कोणीतरी माझी बाजू घेण्यासाठी तरी आहे, नाहीतर या दोघांनी जाम पिडलं होतं मला. मग असं म्हटल्याबरोबर इथे आता आजी म्हणते की अरे चिंटू, तुला काय, आता तुला माहिती आहे आता अंजली आली आहे ना, तर अंजली पण तुला पिडणारच आहे, कारण ती पण आमच्याच टीममध्ये आहे, समजलं ना चिंटू, असं आजी विचारते. त्यावेळेला मग अंजलीला बघतच अर्णव म्हणतो की काय ताई, तू पण असं करणार आहेस का. मग लगेच त्यावर अंजली म्हणते की हो, म्हणजे आता आजी म्हणते की मी त्यांच्याच टीममध्ये आहे, तर मग ठीक आहे ना, मग मी पण पिडणारच आहे तुला. असं म्हटल्यावर आता इथे लगेच तो तिच्याकडे बघत राहतो आणि सगळेजण हसायला लागतात. त्याचबरोबर आता आजी म्हणते की बरं चल अविनाश, आपल्याला खूप काम आहे तरी आतमध्ये, या दोघांना राहू दे गप्पा मारत, बहीण भावांना तो आणेल तिला नंतर. असं म्हणून आता अविनाश आणि आजी दोघंजणी आतमध्ये निघून जातात. नंतर अर्णव आजी गेल्यावर तिला म्हणतो की ताई, तुला माहिती आहे, बरं झालंस तू आज लवकर निघून आलीस, ते खरंच बरं वाटलं मला. तेव्हा मग ती म्हणते की हो, मला माहीत आहे. मग अर्णव पुढे म्हणतो की उद्या आईचं वर्षश्राद्ध आहे, त्यामुळे त्याच्या आधीच तू आलीस तर खरंच खूप बरं वाटलं मला. तेव्हा मग ती म्हणते की हो, मला माहीत आहे चिंटू, तू काय असतोस त्यावेळेला, म्हणूनच मी मुद्दामच लवकर आली आहे, मलाही माहिती आहे आईचं श्राद्ध आहे आणि म्हणूनच मी आली आहे लवकर, असं ती त्याला बोलून दाखवते. आणि त्यानंतर मग ती म्हणते की नको काळजी करूस, चल होईल सगळं ठीक. आणि तोही तिला तोच धीर देत असतो आणि नंतर दोघंजणही आता आतमध्ये निघून जातात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ईश्वरी आणि आईच्या गप्पा सुरू असतात. ईश्वरीची आई म्हणजे सुषमा म्हणत असते की अगं बरं झालं ते सातबाईंकडे ना जाऊन आले, त्यांच्या नातीला भेटले, ते खरंच बरं झालं. तुला पण घेऊन जाणार होते, पण तू तिकडे ऑफिसमध्ये गेली होतीस ना, म्हणून मग मी आणि नमूद जाऊन आलो, तिकडून पटकनही जाऊन आलो, तू यायच्या आत आलो बघ. आणि खरं तर तिथे जयू पण होत्याच, त्यामुळे काहीच वाटलं नाही, छान गप्पा झाल्या. मग ती म्हणते की काय गं, कशी आहे ती त्यांची नात. मग ईश्वरीची आई म्हणते की हो अगं बरी आहे ती, ॲक्च्युली सगळं व्यवस्थित करायचा प्रयत्न करते ती, काय ना तिचा घटस्फोट झाला आहे गं, लग्न झालं परंतु काही दिवसानंतरच समजायला लागलं तिला की तिचा नवरा कसा आहे ते, त्यामुळे तिला नाईलाजाने डिवोर्स घ्यावा लागला. आणि त्यानंतर जेव्हा तिच्या नवऱ्याने तिला फसवलं हे तिला समजलं, तेव्हा तिला खूप त्रास झाला खरं तर, परंतु मुलगी अगदी धीराची आहे बरं का, अगदी जिद्द आहे तिच्यामध्ये, म्हणून पुन्हा नव्याने उभी राहिली आणि हा व्यवसाय सुरू केला. आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये या साड्यांचा व्यवसाय तिने सुरू केला आहे. खरंच खूप बरं वाटलं, म्हणजे इतकं सगळं कौतुकाचंच आहे तिचं करणं, परंतु कुठेतरी मनात तिला वाटतच असेल ना गं, कुठेतरी तिचं मनात तिला दुःख सलतच असणार की तिच्याबरोबर आयुष्यात असं घडलं आहे. ज्या माणसावर तिने इतका विश्वास टाकला, त्या माणसानेच तिचा विश्वासघात केला, हे तर सत्य तिला कुठेतरी त्रास देतच असेल ना. इतकं सगळं करते, स्वतःला सावरते, परंतु खरंच मला या गोष्टीची खूप भीती वाटते. म्हणूनच एक गोष्ट नक्की की आयुष्याचा जेव्हा मुली जोडीदार निवडतात, तेव्हा त्यांना अगदी व्यवस्थित डोळे उघडे ठेवून निवडावं. कारण काय आहे ना, असं वयच हे असतं की जिथे मनाचा जास्त आवाज ऐकला जातो आणि मेंदूचं कमी लक्ष दिलं जातं. त्यावेळेला मग ती म्हणते की आई, म्हणजे हे सगळं तू मला का बोलतेस,
म्हणजे मला इतकं खोदून खोदून का सांगतेस तू? तेव्हा ती म्हणते की नाही गं, हल्लीच्या या मुंबईच्या मुली म्हणजे हे सगळं असंच आहे ना, बाकीच्या सगळ्या गोष्टी पण अशाच असतात थोड्याफार फरकाने, म्हणून म्हटलं. तेव्हा मग बघितलंस ना नमूच्या बाबतीत पण काय झालं, म्हणूनच मला काळजी वाटते, बाकी काही नाही. तेव्हा लगेच आता ईश्वरी म्हणते की आई, तुला भीती वाटते का की माझा स्वतःचा आयुष्याचा जोडीदार मी स्वतः निवडेन? तर असं अजिबात घाबरू नकोस. तुला मी शपथ घेऊन सांगायला तयार आहे की जोपर्यंत तू आणि बाबा मला ग्रीन सिग्नल देत नाहीत ना त्या व्यक्तीबाबत, तोपर्यंत मी त्या व्यक्तीशी कुठल्याही लग्न करणार नाही. आणि काळजी करू नका, तुम्हाला माझा लाईफ पार्टनर स्वतः निवडायचा अधिकार आहे. खरंच तुला नाही आहे का विश्वास माझ्यावर? मी कोणाची शपथ घेऊन सांगू का तुला? तेव्हा तुला माझ्यावर विश्वास बसेल. तेव्हा सुषमा म्हणते की हे बघ अगं बाळा ईश्वरी, असं काही नाही आहे. मी फक्त त्या सातभाईंच्या नातीवरून तुला बोलले, बाकी काही नाही. असं मी तुला बोलले असं नाही गं, इन जनरल सगळ्याच मुलींच्या बाबतीत मी बोलले. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, वा आई, म्हणजे तूच मला सगळं बोलून दाखवायचंस आणि नंतर तूच मला सांगायचंस की टेन्शन घेऊ नको. अगोदर तूच टेन्शनचा विषय काढते आणि नंतर म्हणते की नको, त्या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस. तेव्हा लगेच आता ती हसायला लागते आणि मग ईश्वरी म्हणते, आई बरं चल, मी ना किचनमध्ये आवरते आणि उद्या पण मला लवकर सकाळी निघायचं आहे. तेव्हा सुषमा म्हणते की कशासाठी गं? ईश्वरी म्हणते की अगं ते अर्णव सरांच्या आईचं वर्षश्राद्ध आहे, त्यांनी आम्हाला बोलवलं आहे. मग तू पण येतेस का? चल ना माझ्यासोबत. तेव्हा मग सुषमा म्हणते की नाही गं, नको, मी येत नाही आहे. आणि कसं आहे ना, उद्या जयताईंना मी तसं कबूल केलं आहे की त्यांच्याबरोबर उद्या मी साड्यांसाठी जाईन खरेदीसाठी, तर मग शब्द नको ना मोडायला. मग त्यापेक्षा तू एक काम कर, तू नमूला सोबत घेऊन जा ना, मग मी जयू आत्यांसोबत जाते. तेव्हा मग ती म्हणते की हो चालेल आई, असं म्हणून इशू निघून जाते आणि सुषमाच्या मनामध्ये एक जरा विचार यायला सुरुवात होते आणि तिचे विचार तिलाच खात असतात. म्हणून ती पटकन ईश्वरीच्या बाबांना कॉल लावते. तेव्हा मग बाबा म्हणतात की हां बोल सुप्रिया, अगं काय झालं, सगळं ठीक तर आहे ना तिकडे, आणि मुली कशा आहेत? तेव्हा ती म्हणते की हो, मुली बऱ्या आहेत, काहीच काळजीचं कारण नाही आहे. पण तुमचं तुमचं काम तिथे कसं चाललं आहे, काही प्रोग्रेस आहे की नाही? तेव्हा मग ते म्हणतात की हो आहे, चालू आहे काम. मग ते म्हणतात की अगं मला आता तरी सांग सुप्रिया, की जयूने इतक्या गडबडीने तुला का बरं बोलवून घेतलं आहे तिकडे? काय असं कारण आहे? तू नंतर सांगणार होतीस ना? तेव्हा मग सुप्रिया म्हणते की हो, सांगते मी तुम्हाला काय कारण आहे ते. हो, काय ना, जयूताईंनी आपल्या ईश्वरीसाठी मुलगा बघितला आहे. तो राकेश आहे ना त्यांचा किरायेदार, त्याला बघितला आहे. तो चांगला मुलगा आहे असं म्हणत आहेत त्यांचं, असं म्हणणं आहे त्यांचं. तेव्हा मग हे ऐकल्यानंतर तिचे बाबा म्हणतात की काय, राकेश म्हणजे मी ओळखलेला दिसतोय. अच्छा अच्छा, तोच राकेश का जो बाजूला राहतोय भाडेकरू? अगं तो तर आता सकाळी आपल्याकडे इंदोरच्या घरी येऊन गेला, तुला माहिती आहे का? तेव्हा सुप्रिया म्हणते की अहो काय ना, ते म्हणे वकील आहेत आणि ते असे इकडे तिकडे केस संदर्भात फिरतच असतात म्हणे, आणि म्हणूनच त्यांचं येणं झालं असेल तिकडे. आणि जयूताई म्हणतात की तो मुलगा. मग लगेच ते म्हणतात की हो तसा माणूस भला आहे, परंतु इश्यूचं काय? ईश्वरीच्या मनात तसं त्यांच्याविषयी काही आहे का? तेव्हा ती म्हणते की नाही, मला तरी तसं काही वाटत नाही आहे. ईश्वरीच्या मनात त्यांच्याविषयी आदर नक्की आहे, एवढं नक्की. मग ते म्हणतात की अगं हो, परंतु एक नवरा म्हणून तिच्या मनात त्यांच्याविषयी इमेज कशी आहे ते सगळं तू बघ ना. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की हो, मला तरी ते सगळं वाटत नाही आहे. एक फक्त ती त्यांच्याकडे चांगला माणूस म्हणून बघते आहे, बाकी तिच्या मनामध्ये असं दुसरं काहीही नाही आहे. तेव्हा लगेच आता बाबा म्हणतात की बरं ठीक आहे. मग इशूची आई म्हणते की तुम्ही इथे कधी येत आहे? लवकरच आलात की मग आपल्याला बोलणेही करता येतील ना. किती वेळ लागणार आहे तुम्हाला तिकडे यायला? तेव्हा मग ते म्हणतात की अगं हो, येईनच मी, आटपेन लवकर इथलं. हे सगळं इथलं निपटलं ना की नक्कीच येतो. काळजी करू नकोस, लवकरात लवकर पोचेन मी तिकडे. फक्त माझं इकडचं काम होऊ दे. आणि हो, काय ना, एक गोष्ट लक्षात ठेव हा सुप्रिया, आपल्याला इशूच्या बाबतीत घाई करायची नाही आहे. तुला माहिती आहे ना नमूच्या बाबतीत काय घडून गेले ते. म्हणून मला इशूच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची हयगई करायची नाही. सगळं व्यवस्थित विचार करून बघूनच केलं पाहिजे. इशूच्या बाबतीत तसा कुठलाही त्रास तिला झालेला मला नाही बघवणार, म्हणून हे सगळं घाई न करता आपण व्यवस्थित निर्णय घेऊया. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो, म्हणूनच मी तुम्हाला बोलते आहे. असं म्हटल्यावर आता ते म्हणतात की बरं चल, मी फोन ठेवतो. नंतर इशूचे बाबा विचार करत असतात की राकेश म्हणजे सकाळी जो आला होता तोच ना, तसा माणूस चंगा आहे असा विचार त्यांच्या डोक्यामध्ये येत असतो. परंतु इशूच्या बरोबर ते कसे वाटतील, म्हणजे इशू आणि त्यांचं लग्न, असा विचार आता इथे त्याच्या डोक्यामध्ये यायला लागलेला असतो. परंतु तो पुढे विचार करतो की नाही, काही झालं तरीही मला आता या बाबतीत नीट लक्ष दिलंच पाहिजे. तर दुसऱ्या दिवशी इथे अर्णवच्या घरी वर्षश्राद्ध असतं आणि म्हणून सगळं वातावरण अगदी शांत शांत असतं.
गुरुजी आलेले असतात आणि गुरुजींनी पूजा देखील सुरू केलेली असते. अर्णव आपल्या आईच्या श्राद्धासाठी त्याचे विधी सगळे करत असतो आणि घरातले सगळेजण असतात. अर्णव हा स्वतःच्या आईच्या फोटोकडे बघूनच प्रत्येक विधी करत चाललेला असतो आणि या सगळ्याने त्याला खूप त्रास होत असतो आणि मनातल्या मनातच त्याला आईची खूप आठवण सतावत असते. सगळेजण गप्प बसलेले असतात, आजी, अंजली आणि बाकीचे सगळे. आणि अर्णव हा विधी करत असताना त्याला एक एक सगळ्या आईच्या आठवणी आठवत असतात. तर तिकडे अंजली असते, तिला देखील त्या सगळ्याचं खूप दुःख होत असतं आणि तिला देखील तिच्या आईची खूप आठवण येत असते. नंतर अर्णवला आठवतं की आई म्हणते की हे बघ बाळा, सगळा डफा स्कूलमध्ये संपवायचा आहे हा. तेव्हा मग तो म्हणतो की आई, तू मला काय दिलंस टिफिनमध्ये? तेव्हा ती म्हणते की तुझी फेवरेट स्वीट डिश कुठली सांग? तेव्हा मग तो म्हणतो की गोड शिरा. मग ती म्हणते की हो बरोबर, शिरा दिला मी तुला डब्यामध्ये, आता तरी संपवशील ना? तेव्हा अर्णव म्हणतो की हो, तू मला तुझं फेवरेट दिलेस ना तुझ्या हातचं. आईला मला गोड शिरा फक्त माझ्या आईचा हातचा आवडतो. तेव्हा मग ती म्हणते की बरं बरं, चल उशीर होतोय, हा घे टिफिन आणि चल लवकर बरं, आपल्याला स्कूलला जायचं आहे ना. असं म्हणून आता तो मी सगळा डबा संपवणार असं म्हणून तिथून शाळेला जायला निघतो. आणि तेव्हा अर्णव हा सगळ्या गोष्टी आठवतो की आईने दिलेले ते गोड, त्याच्यानंतर त्याने गोड खाणंच सोडून दिलेलं असतं. नंतर अंजलीला आणि आजीलाही ते दिवस आठवत असतात आणि सात्विकाचं जाणं हे त्यांना खूपच त्रास देत असतं. तर याच वेळेला इथे आजी आणि अंजली दोघीजणीही अगदी रडत रडत तिच्या फोटोकडेच बघत राहिलेले असतात. इथे अर्णवची पण तीच हालत असते. अर्णव पण तिच्याकडे बघत असतो आणि आईच्या बाबतीत आई इतकी लवकर सोडून गेली हा धक्काच त्याला खरं तर न पचवणारा असतो आणि म्हणूनच तो या सगळ्यांकडे बघत असतो. नंतर अर्णवला आणखी आठवणी आठवतात की लहानपणी आई गेल्यानंतर तो इकडे तिकडे आईला शोधत झोपेतून खाली उतरतो, परंतु आई तू कुठे आहेस आणि त्याला लागतं आणि तो तिथेच खाली पडतो आणि आई ये ना असं तो आवाज देतो. नंतर इथे वल्लरी दरवाजात उभी असते, तेवढ्यातच ईश्वरी आणि नम्रता दोघी येतात. आता ईश्वरीला बघितल्यावर वल्लरी तिच्याकडे रागानेच बघत असते आणि ईश्वरीला आठवतं की वल्लरी मामीने सांगितलेलं असतं की काही झालं तरीही अर्णवपासून दूर राहायचं, त्याच्या आजूबाजूलाही अजिबात फिरकायचं नाही, असं हे तिचं वाक्य आठवतं आणि त्यामुळेच ती तिच्याकडे अगदी बघत असते. परंतु वल्लरीचाही तिच्याकडे रागच असतो. वल्लरी विचार करते की नाही, काही झालं तरीही हिला मी घरामध्ये येऊच देणार नाही आहे. आणि वल्लरी तिच्याकडे रागाने बघत म्हणते की काय तुमचं इथे काय काम आहे? असं विचारल्याबरोबर ती म्हणते की मला अर्णव सरांनी बोलवलं आहे, त्यांच्या आईचं श्राद्ध आहे त्यासाठी. असं म्हटल्यावर आता ती तिच्याकडे बघून हात जोडते, कारण दुःखाचा दिवस असतो म्हणून ती सांत्वन करण्यासाठी आलेली असते. त्यावेळेला आता वल्लरी म्हणते की हे बघ, मी तुला सांगितलं आहे इथे येण्याची तुला काहीही गरज नव्हती, त्यामुळे तू आता आली आहेस ना, तशी परत निघून जा, इथे आतमध्ये येण्याचीही काहीही गरज नाही आहे. असं वल्लरी तिला मुद्दाम बोलून दाखवते. आणि मी तुला सांगितलेलं ते तू विसरलीस का? त्यामुळे इथून लगेच निघायचं, आल्या पावली परत जायचं, असं ती तिला दम देते आणि म्हणते की तुझ्या लक्षात आहे ना, आणि तूही मला काल म्हणाली होतीस की तू काहीही असं मी म्हणते तसं करत नाही आहेस, मग जा ना, कशासाठी आली आहेस तू? असा टोमणा आता ईश्वरीला वल्लरी देते आणि त्यामुळे तिला खूप म्हणजेच वाईट वाटत असतं. आणि नम्रता आणि इशू अगदी अर्णवने बोलवल्यात म्हणून आलेले असतानाच त्या तिकडून जात असताना अंजली बघते आणि अंजली दरवाजात येते आणि म्हणते की अगं ईश्वरी, नम्रता, तुम्ही इथे का उभे आहात दरवाजात, या ना आतमध्ये या. असं म्हणून अंजली त्यांना आतमध्ये घेऊन येते आणि अंजलीबरोबर त्या आत येऊन तिथेच बाजूला बसलेल्या असतात. आता अर्णवची ती पूजा सुरू असते आणि ईश्वरीचं लक्ष अर्णवकडे जातं आणि अर्णव हा सगळ्या गोष्टी म्हणजेच कशाप्रकारे आईच्या मिस करतो हे तिलाही आठवतं. जेव्हा मशीनची वेळ येते, जेव्हा वर्धापन दिन असतो, त्यावेळेला मशीन तिचे पार्ट्स काढून घेतल्यामुळे तो अगदी हताश झालेला असतो आणि तेच पार्ट्स इथे ईश्वरीने एका मशीनला लावून ती मशीन चालू केलेली असते. आणि मग ती म्हणत असते की सर, तुमच्या आईची मशीन सुरू झाली, हळूहळू कोशिश गेली आणि झालू सुरू. असं म्हटल्यावर आता इथे तो लगेच आईच्या मशीनला मिठी मारतो. हे सगळं ईश्वरीला आठवत असतं आणि ईश्वरी जशी बसलेली असते, तिचं पूर्ण लक्ष म्हणजेच वल्लरीचं पूर्ण लक्ष हे ईश्वरीकडे असतं आणि ईश्वरी काय बघते काय नाही हेच ती बघत असते. नंतर आता अविनाश मामाला देखील आठवतं की सात्विकाने दिलेले दागिने हे माझ्या अंजलीसाठी आणि अर्णवसाठी वापर, असं म्हणून ते दागिने सगळे त्यांनी दिलेले असतात. आणि ताई, तू असं काही विचार करू नकोस, हे सगळं त्याला आठवतं, परंतु तरीही सात्विकाने स्वतःच्या मनाचंच केलेलं असतं. हे सगळं काही तिला आठवत असतं आणि सगळं प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये त्याच गोष्टी असतात आणि त्याच गोष्टी भेडसावत असतात.
मग इथे नम्रता आणि बाकीचे सगळे शांत बसलेले असताना वल्लरी म्हणते की नाही, काही झालं तरीही ना मी हिला घरामध्ये येऊच देणार नाही. आणि जर ही सुषमाचीच मुलगी आहे ना, तर मात्र मी हिला घरामध्ये पुढे आता पाऊलही ठेवू देणार नाही. सुषमाच्या मुलीला अशा प्रकारे या घरात मी येऊच देणार नाही आहे. आता आले ते ठीक, परंतु पुढे पुढे तसं मी घडूच देणार नाही, असं वल्लरी म्हणते आणि तिथून आतमध्ये निघून जाते. त्यानंतर गुरुजी आता म्हणतात की हे श्राद्धाचे विधी झालेत, हे जे ताट आहे ते पान तुम्ही आता बाहेर जाऊन ठेवू शकताय आणि ते तुम्ही दाखवू शकता, असं म्हणून आता ते त्याला ते ताटाभोवती पाणी करायला सांगतात. आणि नंतर मग अर्णव जो नैवेद्याचं ताट असतो, जे वाढीचं ताट, ते आता घेऊन चाललेला असतो आईला दाखवण्यासाठी. मग आता ते घेऊन जात असताना इथे तिच्या फोटोकडेही तो सारखा सारखा बघत असतो. नंतर मग आता तो ते ताट घेऊन जातो आणि बाहेर ठेवणार असतो. त्याच्याबरोबर आकाश देखील आता पाण्याचा गडू घेऊन आत बाहेर निघून जातो. आणि ईश्वरी हे सगळं बघत असते. सगळेजण गप्प बसत असतात. कोणीही काही बोलत नसतं, कारण ते सगळं जे काही घडले ते दुःखाचं आहे आणि त्यामधून कसं बाहेर यायचं याचा प्रश्न आता प्रत्येकाला पडलेला असतो. काय करायचं काहीच कळत नसतं. तेव्हा आता लगेच अंजली म्हणते की बघितलं ना, काहीच बोलत नाही आहे. आजी म्हणते की हो ना, अगं चिंटू, श्राद्ध आलं की दरवर्षीचं आहे त्याचं, गप्प होऊन जातो. अंजली म्हणते की हो, एरवीही इतर दिवसही तो जास्त फार काही बोलत नाही, परंतु आजचा जर दिवस आला तर आजच्या दिवसाला तर तो काहीच बोलत नाही. स्वतःला अगदी शांत करून घेतो, एक शब्द उच्चारत नाही. आणि खरंच त्या दिवशी जीवाला त्याची ही शांतता अगदी त्रास देऊन जाते आणि कुठेतरी मनाकडे खूप त्रास होतो त्यांची ही शांतता बघून. आणि ती खूप त्रासदायक असते सगळ्यांसाठी, सगळ्या घरासाठी, आपल्यासाठी, असं अंजली आजीला बोलून दाखवते. आणि हे सगळं तिथे ईश्वरी ऐकत असते. नंतर आईला ते ताट दाखवून अर्णव आतमध्ये आलेला असतो आणि आतमध्ये येऊन तो पुन्हा तिथे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे बसतो आणि पुढच्या गोष्टी करायला सुरुवात करतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळ्यांचं लक्ष हे अर्णवकडे असतं आणि आईच्या जीवाला शांतता मिळावी यासाठी तो तिथे आता हात जोडून बसलेला असतो. अंजली आणि बाकीचे सगळे देखील असतात. ईश्वरीचं लक्ष हे अर्णवकडेच असतं, कारण त्याला जो काही त्रास होत असतो तो देखील ईश्वरीला समजत असतो. कारण काही झालं तरीही ईश्वरी अगदी मनापासून अर्णवला समजत असते. पूजा झालेली असते आणि अर्णव एका बाजूला जाऊन बसलेला असतो. तेव्हा ईश्वरी त्यांच्या फोटोकडे बघून हात जोडते आणि नंतर हात जोडल्यानंतर आता ती म्हणते की ताई चल, आपण अर्णव सरांना जाऊन भेटूया. तेव्हा अर्णव एका ठिकाणी शांत बसून असतो. ईश्वरी त्याच्याकडे जाते आणि म्हणते की अर्णव सर, मला माहिती आहे की तुम्हाला या सगळ्याचा खूप त्रास होतो आहे. आई गेली आहे तुमची, याचं दुःख तुम्हाला आहे, बरोबर ना? आणि ते दुःख खूप मोठं आहे. कुठलंही बोलणं किंवा कुठलीही दुसरी गोष्ट ते दुःख कधी कमीच करू शकणार नाही. परंतु अर्णव सर, आपले आयुष्य हे पुढे जातच असतं ना हो. आपल्या मनात जे दुःख आहे ते आपण असं साठवून ठेवायचं, परंतु आयुष्यात पुढे तर गेलं पाहिजे ना अर्णव सर. काही झालं तरीही आयुष्य हे थांबत नाही आहे. आईचं दुःख मनात तर आहेच, परंतु आयुष्य नाही थांबणार. तेव्हा मग ती म्हणते की अर्णव सर, पण तुमचे बाबा, असं म्हटल्याबरोबर आता अर्णवला बाबांच्या गोष्टी आठवतात. आई म्हणालेली असते की तुमच्यामुळे माझं आयुष्य बर्बाद झालेलं आहे. आणि काय होतं असं त्या मुलीमध्ये जे माझ्याकडे नाही? मी तुमच्यावर विश्वास ठेवलात, परंतु तुम्ही माझ्या विश्वासाचा विश्वासघात केलात. हे सगळी वाक्य त्याला आता आठवत असतात. हे ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला समजू शकतं की तुम्हाला काय त्रास होतो आहे ते खरंच, परंतु तुमच्या बाबांचं काय, असं विचारल्यावर तो आता भरपूर चिडतो आणि म्हणतो की एक मिनिट मिस इंदोर, मी तुला सांगितलं ना की काहीही बोलू नकोस, परंतु तरीही तू तेच 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 का बोलती आहेस? अगं, तू मला इथे सिंपती देण्यासाठी आली आहेस का? तर ते कसं काही करू नकोस. मला कोणाचीही सिंपतीची गरज नाही आहे, समजलं का तुला? आणि सारखा सारखा तोच विषय काढू नकोस. मी तुला सांगितलं आहे ना, नको आहे मला तो विषय, मग कशाला बोलतेस ते सगळं? आणि तुला माहिती आहे माझ्यासोबत काय झालं आहे? तुला ते काहीही कळणार नाही. तू मला दुःखाचं सांत्वन करण्यासाठी आली आहेस, हे बघ, परंतु ते सगळं करू नकोस, कारण तुला ते दुःख माहीत नाही आहे. तुझी फॅमिली अगदी परफेक्ट आहे. तुझ्याकडे बहीण आहे, तुझ्याकडे आई आहे, बाबा आहेत, सगळं काही आहे. तुझं परफेक्ट पिक्चर आहे अगदी फॅमिलीचं, परंतु माझं तसं नाही आहे. मी काय काय भोगलं आहे अगदी लहानपणापासून, हे तुला नाही समजणार. एखाद्याचं बालपण हे अगदी त्रासात जातं, त्याच्यात पोकळी निर्माण होते, तेव्हा त्या मुलाला, लहान मुलाला काय वाटतं हे तुला नाही समजणार.
आणि जेव्हा झोपेतून अचानक उठल्यानंतर, भीती वाटल्यानंतर, वाईट स्वप्न पडल्यानंतर जेव्हा आपली आई बाजूला नसते आपल्याला थोपटण्यासाठी, तेव्हा काय वाटतं हे तुला नाही समजणार. आणि त्यामुळे तू मला उगीच सिंपती देऊ नकोस आणि मला तुझ्या फ्री ॲडवाईसची गरज नाही आहे, समजलं? असं तो तिच्यावर ओरडतो. आणि जेव्हा अर्णव हे सगळं बोलत असतो तेव्हा ईश्वरीला खूप वाईट वाटतं. आणि आजी म्हणते की चिंटू, अरे काय झालं, इतका त्रास झाला तुला, काय झालं इतकं भडकायला, असं ती विचारते. तेव्हा तो म्हणतो की मला इथे कोणीही सिंपती देण्यासाठी यायचं नाही आहे. काय ना, ज्याच्या लाईफ परफेक्ट आहे, ज्याला आईबाबा आहेत, त्याने मला सांगायचं नाही आहे की मला कशी सिंपती द्यायची ते. त्यामुळे प्लीज माझ्यासमोर हा विषय काढायचा नाही. मी आहे ना एकटा, ठीक आहे. असं म्हटल्याबरोबर आता इथे ईश्वरीला खूप वाईट वाटतं आणि ती रडत रडत तिकडून बाहेर निघून जाते. आणि नम्रता पण तिला थांबवण्यासाठी जात असते की इशू थांब, इशू थांब. परंतु ईश्वरी काहीही थांबत नाही. ईश्वरी ही रडत रडतच तिथून बाहेर निघून गेलेली असते. आणि अर्णवला देखील राग आलेला असतो, परंतु ईश्वरीने तिच्या बाबांचा विषय काढल्यामुळे त्याला आणखीनच चीड आलेली असते. आणि तो तिथेच तसाच उभा असतो, परंतु ईश्वरी निघून गेल्यामुळे तो तिथेच गप्प उभा असतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नम्रता म्हणत असते की सर, तुम्हाला हे सगळं बोलण्याची काय गरज होती? हो, प्रत्येक वेळेला ईश्वरी तुमच्याशी भांडते. तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं ती अगदी सडेतोड उत्तर देते. परंतु आज तिने असं का केलं नाही याचा विचार केलात का तुम्ही? आज तुम्ही तिला जे काही बोललात त्यावरून ती बिचारी तुम्हाला काही न बोलता इथून रडत रडत अगदी कोलमडून निघून गेली. ती का केलं असेल तिने? का बोलली नाही ती? तुम्ही याचा विचार केला आहे का? का अशी वागली ती? तेव्हा लगेच आता अर्णव हा तिला म्हणतो की का? काय झालं आहे? का केलं नाही तिने असं? त्यावेळेला मग ती म्हणते की कारण ईश्वरी अनाथ आहे. हो अर्णव सर, ईश्वरीचे आईबाबा नाही आहेत, ती अनाथ आहे. आता हे ऐकल्यानंतर अर्णवला फार मोठा धक्का बसतो की मी हे काय केलं आणि मी ईश्वरीला असं का बोलून दाखवलं. आता लगेच ती म्हणते की अर्णव सर, ती तुमच्याप्रमाणेच आहे आणि तुम्ही तिला इतकं बोलून दाखवलं. तेव्हा आता अर्णव तिथल्या तिथेच बसतो आणि त्याला काय बोलावं ते काही सुचत नाही, कारण बिचाऱ्या ईश्वरीला त्याने खूप हर्ट केलेलं असतं. आता घरी आल्यानंतर ईश्वरीला नम्रता समजवायला जात असताना नम्रताला ती म्हणते की नाही ताई, नाही, काही झालं ना तरीही बस झालं आता. आता ना मी स्वतःच्याच मनाशी ठरवलेलं आहे. आता ना अर्णव सरांना मी काहीही झालं तरीही मी कधीही त्यांना माफ करणार नाही. खूप झालं आता हे सगळं, आता मी नाही माफ करणार त्यांना, असं ईश्वरी ही तिला सांगत असताना दरवाजामध्ये अर्णव येतो आणि तो दरवाजा वाजवतो. त्याच वेळेला ईश्वरी आणि नम्रताचं लक्ष हे दरवाजाजवळ जातं आणि तिकडे अर्णव आलेला असतो. आता अर्णवला पाहिल्यानंतर ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते आणि तिच्या डोक्यामध्ये अर्णवबद्दल खूपच जास्त राग असतो. आता अर्णव ईश्वरीचा जो हा काही राग आहे तो दूर करेल का आणि पुन्हा एकदा तिला त्या ऑफिसमध्ये ठेवून घेईल का, किंवा ईश्वरीच्या बाबतीत नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.